तुला माहितीये मित्रांनो, आपण आलो आहोत 21व्या शतकातील एका आधुनिक गुरुकुलमध्ये. केदार, तुला माहितीये आज आपण काय शिकणार आहोत? आता हे गुरुजी आल्यावरच कळेल. बाय द वे, तू खूप खुश दिसतोयस. काय आहे आज? मित्रा, आज गुरुजी असं काही शिकवणार आहेत ज्याबद्दल आपण फक्त ऐकलंय. तो विषय आहे कामसूत्र. अरे हळू बोल विजय, काही काय बोलतोयस? अरे हो, मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. आज सकाळी गुरुजी बाकीच्या आचार्यांना तेच सांगत होते. थोड्या वेळानं गुरुजी आले. त्यांच्या हातात एक पुस्तक होते. ते आपल्या विद्यार्थ्यांना दाखवून ते म्हणाले, आज मी तुम्हाला जे शिकवणार आहे ते तुम्हा सर्वांसाठी एक नवीन अनुभव असणार आहे. तो विषय म्हणजे कामसूत्र. माझ्या मनात एक प्रश्न आहे गुरुजी. कामसूत्र जर शास्त्र आहे तर लोक लपून छुपून त्याविषयी चर्चा का करतात? आणि पुस्तकात किंवा इंटरनेटवरील व्हिडिओमध्ये कामसूत्र हे केवळ शारीरिक संबंधांपुरतंच का दाखवलं जातं बरं? मुलांनो, याचं कारण आहे अचूक माहितीचा अभाव. कामदेव आणि कामसूत्र म्हणजे काय हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुमच्या मनातील सर्व चुकीच्या संकल्पना दूर होतील. कामदेव हे भगवान विष्णू आणि कृष्ण यांचे पुत्र प्रद्युम्न यांचे रूप मानले जाते. असे मानले जाते की ब्रह्मदेवानं जगाला पुढे नेण्यासाठी कामदेवाची निर्मिती केली. पण म्हणून कामदेव फक्त लैंगिक संबंधांविषयी मार्गदर्शन करत नाहीत, तर ते आपल्याला प्रेम भावनेविषयी अनेक गोष्टी सांगतात. गुरुजी, पण मग त्याचं चित्रण सगळीकडे फक्त शारीरिक संबंध दाखवण्यासाठीच का केलं जातं? आणि गुरुजी, कामसूत्र म्हणजे नक्की काय? त्यामध्ये नेमकं काय काय सांगितलं आहे? आणि आपल्या आयुष्यात कामसूत्राचं नक्की काय महत्व आहे? आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून जाणून घ्यायची आहेत गुरुजी. मित्रांनो, केदारला पडलेले हे प्रश्न कधी तुमच्या मनातही आल्यात का? शारीरिक संबंधांपलीकडे जाऊन कामसूत्र नक्की आहे तरी काय बुवा, हे जाणून घेण्याची तुमचीही इच्छा आहे का? तर मग हा शोध तुमच्याचसाठी आहे असं समजा. अगदी कामदेवाच्या जन्मापासून ते कामसूत्राविषयी तुमच्या मनात असलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हा शो तुम्हाला देईल. चला तर मग लगेचच भेटूया पुढच्या भागात आणि उलगडूया काही खास रहस्य.